मोहटा देवीवरून आले, अर्धा एक तास बसले की लगेच मग मम्मी गेली शेतामध्ये आणि मी गेले माझ्या सासरी. कारण आमच्या गावामध्ये ना सप्ताह सुरू आहे 7 दिवसाचा राम मंदिरामध्ये. तर तिथं जे महाराज येतात का कीर्तनाला आणि कथाला, तर त्या दोघांनाही आमच्या घरी जेवायला बोलवलं होतं. महाराज आणि आमच्या इथं मठ आहे तिथले पण बरेच जण म्हणजे आणखीन आमच्या जे इथले नेकनूरचे महाराज आहेत त्यांनाही बोलवलं होतं. तर त्यांच्या वेलकमची इकडं तयारी सुरू होती. सासूबाईने जाऊबाईने सगळा स्वयंपाक केलेला होता, फक्त चपात्या राहिल्या होत्या कारण मला यायला उशीर झाला आणि आल्यानंतर शिव पण थोडा झोपला होता, सो त्याच्यामुळं मग थोडा यायला उशीर झाला मला. तर त्यांनी अगोदर सगळा स्वयंपाक केला होता, त्या घरीच होत्या. मग नंतर मी आल्यानंतर थोडी मदत केली. चपात्या नव्हत्या झाल्या बनवायच्या तर पीठच मळत होत्या सासूबाई आणि उशीर झाला होता. तर मग मी चपात्या थोड्या लाटल्या, काही भाजल्या आणि मग तेवढ्यामध्ये आले महाराज. तर मग आम्ही ताट वगैरे घेतला आणि ओवाळायला गेलो. तर इकडं जाऊबाई पहिलं पाय वगैरे धुवून त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि बाकीचे जे महाराज होते का तर ते काही आमच्या गावातलेच होते. आमच्या गावामध्ये ना मठ आहे ते तिथले होते. तर इकडं बघू शकता. नंतर मीही पूजा करायला गेले आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार आणि मलाही विश्वास नाही बसला. तर हे महाराज आहेत का तर ते आम्हाला ओळखत होते, म्हणजे त्यांनी आमचे व्हिडिओ बघितले होते. त्यांनी पप्पाबद्दलही विचारलं तर खूप छान वाटलं. तर आमचे व्हिडिओ म्हणजे एकाच दृष्टिकोनातून नाही आहेत हेच सांगायचं मला तुम्हाला. सासरा जावाई, सासू जावाई कॉमेडी व्हिडिओ, नवरा बायको कॉमेडी व्हिडिओ असे आमचे व्हिडिओ आहेत. तर नंतर इकडं बघा जेवायला किती छान छान केलं होतं आणि दुपारपासूनच करत होत्या. तर इकडं वरण केलं होतं, त्याच्यानंतर इकडं सुकी बटाट्याची भाजी केली होती, परत सुकी शिमला मिरची केली होती, नंतर गुलाबजामुन आणले होते आणि आम्ही सगळं वाढायची तयारी सुरू होती. तिकडं जे आमचं स्वयंपाकाचं शेड असतं का तर तिथे ना सगळ्यांना बसवलं होतं जेवायला. म्हणून इकडं जी छोटी बोळ आहे ना त्याच्यामध्ये तर आम्ही सगळा पसारा आणून ठेवला होता आणि इकडं ताट वाढत होतो, त्याच्यामुळे थोडं जाग्याचा प्रॉब्लेम येत होता, म्हणजे ताट वगैरे ठेवायला असं दिसत असेल तुम्हाला. तर मस्तपैकी सगळ्यांची ताटं वाढत होतं, मी पण हेल्प करत होते. जाऊबाईच मेन वाढत होत्या, मी फक्त काही गोष्टीमध्ये देत होते. गुलाबजामुन वगैरे ताटात काढत होते, परत वगैरे धुवून आणून देत होते. तर फायनली सगळ्यांना जेवायला वाढलं आणि आमचं म्हणजे स्वयंपाक थोडा म्हणजे चपात्या वगैरे आधी केल्या होत्या का तर त्या संपल्या, त्याच्यामुळे आणखीन महाराज येणार होते. तर म्हणजे ते जेवत होते तेव्हा पण आमच्या इकडं चपात्या सुरू होत्या, म्हणजे गरम चपात्या आणून वाढत होतो. आणि नंतर आणखीन महाराज येणार होते, त्याच्या अगोदर पण आम्ही चपात्या पटकन बनवून घेतल्या. मीच लाटत होते, पटापटा लाटत होते, सासूबाई भाजत होत्या आणि जाऊबाई वगैरे भाजीची वगैरे चिराचिरी करत होत्या. भाजी पण थोडी संपली होती. सो त्यानंतर हे जे महाराज आहेत का यांचं आज रात्री कीर्तन होतं, तर त्यांचा सत्कार केला म्हणजे म्हणता येईल, गमजा वगैरे घालून. तर त्याच्यानंतर भांडे वगैरे खूप सारे पडले होते. तर जाऊबाई म्हटल्या जा आता मी सकाळी घासणार आहे. म्हणलं ठीक आहे, कारण माझा पण 2 दिवसापासूनचा राडा तसाच होता. तर मग रात्री काहीतरी 10च्या टायमिंगला आम्ही आलो घरी.